आणि यानंतर एक धक्कादायक बातमी आपल्यापर्यंत येते। बातमी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधली आहे। जन्मदात्या आईनंच पोटची 6 मुलं विकल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। 45 वर्षीय महिलेकडून 14 मुलामुलींना जन्म आतापर्यंत देण्यात आलेला आहे। मात्र हलाखीच्या परिस्थितीमुळे पैशांसाठी पोटची मुलं या महिलेनं विकल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे। या सगळ्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरामध्ये खळबळ माजलेली आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। 45 वर्षीय महिलेनं 14 मुलामुलींना आतापर्यंत जन्म दिलाय। या 14 मुलामुलींपैकी पोटची 6 मुलं या जन्मदात्या आईनंच विकल्याचं समोर आलेलं आहे। हलाखीच्या परिस्थितीमुळे या महिलेनं आपली पोटची 6 मुलं विकल्याचा संशय आहे। 8 मुलं सध्या घरात आहेत, मात्र आई वडील फरार असल्याचं समजतंय। सकाळी मला असं कळालं की तिने आपले काही मुलं पैशासाठी विक्री केली आणि हे ऐकून आम्हाला धक्का बसला आणि त्याची आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला। तर त्या बाईला हे 14वं मूल झालेलं आहे अशी माहिती मिळाली। आजही पैशासाठी या मातेला आपला गोळा विकावा लागतो, यासारखं दुर्दैव नाही। आपण इकडे बघत असतो की मेंढपाळांसाठी काही लोक 5,000साठी आपल्या मुलांना विक्री करतात आणि घरगडी म्हणून ठेवले जातात। अशा अनेक घटना घडलेल्या आहेत। त्याच्याही पेक्षा ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे। आता जी काही माहिती मिळाली आपल्याला, तर त्यांनी 4 ते 6 मुले विक्रीचा एक संशय आहे। आता त्यांच्याकडे आता सध्या 4 मुलं आहेत आणि बाकी काही मुलांचे लग्न झालेले आहेत आणि जे काही 2 महिन्याचं बाळ होतं ते देखील काल 10,000ला दिल्याचं मला माहिती मिळालेली आहे। आणि त्याचाही शोध लावावा आणि ते बाळ त्या मातेला आणून द्यावं आणि तिला शासनाची योजना मिळावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।